प्रतिनिधी पाठवा यार. ट्वेल्थ मैन नाम XYZ हो जाएगा. यस सर, यस सर. पहली गेंद मॉरिस को. सिंगल रन. नचिकेत स्ट्राइक वरती. मोनिश का दूसरा बॉल. या काका लवकर या. खूबसूरत सा फील्डिंग. ऑफच्या दिशेने कट केलेला चेंडू. चेंडू जातोय सीमा पार. पंचांचा 4 धावेचा इशारा. धावसंख्येमध्ये 4 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 5 धावा केवे बी संघाची. सुंदर असा फटका. सुंदर असे क्षेत्ररक्षण, पण एक धाव घेण्यापासून काय रोखू शकलेले नाही आहेत नचिकेत यांना. मोनिश यांचा पुढील चेंडू. भावेश यांना. डावखुरे फलंदाज भावेश. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू. भावेशांना काय समजलेला नाही व यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये चेंडू सामावलेला आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर केळवे बी संघाची धावसंख्या झालेली आहे 6 धावा.
सोयर असा मारा फुलटॉस आणि ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू जातोय सीमा पार. पंचांचा 4 धावांचा इशारा. धावसंख्येमध्ये 4 ने भर. धावसंख्या होत आहे ती 10 धावा. विकी यांचा असा थोडासा सोयर असा मारा. विकी यांचा पुढील चेंडू भावेश यांना. पुन्हा एकदा सोयर असा मारा. चेंडू जातोय सीमा पार आणि बॅटची आतील कडा घेऊन चेंडू गेलेला आहे. थोडासा सोयर असा मारा. वाईटचा इशारा पंचांचा. धावसंख्येमध्ये 1 ने भर होत आहे. विकी यांचा पुढील चेंडू नचिकेत यांना. लेगच्या दिशेने तटेला चेंडू आणि झेलबाद झालेले आहेत. अलगट असा टोलवलेला चेंडू परंतु तो क्षेत्ररक्षकाच्या थेट हातामध्ये विसावलेला आहे व पहिला हादरा बसलेला आहे केवे ब संघाला. नचिकेत यांच्या रूपाने. नचिकेत यांनी 13 धावांचे योगदान दिलेले आहे आपल्या संघासाठी. आणि नचिकेत यांची जागा घेण्यासाठी जात आहेत पुढील फलंदाज परीक्षित. पाहूया परीक्षित आपल्या संघासाठी काय करतायत ते. मैदान क्रमांक 2 वर यापुढील होणारा सामना पालघर विरुद्ध सफाळे. नचिकेत यांची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज आलेले आहेत परीक्षित. दुसरे षटक मार्गस्थ. विकी यांचा पुढील चेंडू परीक्षित यांना. सुंदर असा चेंडू. थोडासा सावध असा पावित्रा. विकी यांचा पुढील चेंडू परीक्षित यांना. थोडासा ओव्हर पिच बॉल परंतु तितकेसे सुंदर असे क्षेत्ररक्षण सुप्रीत यांच्याकडून. 2 षटकांच्या समाप्तीनंतर केळवा ब संघाची धावसंख्या होते ती 1 गडी बाद 15 धावा.
वैयक्तिक पहिले व संघासाठी तिसरे षटक घेऊन येत आहेत मोनिश. होणारे सामने हे 8 षटकांचे असतील. 2 षटकांचा पॉवर प्ले व 5 गोलंदाज कंपल्सरी. कृपया 2 षटकांच्या दरम्यान कमीत कमी वेळ घ्यावा जेणेकरून आपल्याला निर्धारित सामने वेळेत पूर्ण करता येतील. कृपया याची सर्व कर्णधारांनी नोंद घ्यावी. मोनिश यांचा पुढील चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू. भावेशांना काही चेंडू समजलेला नाही व चेंडू यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये समावलेला आहे. चेंडू निर्धाव गेलेला आहे. मोनिश यांचा पुढील चेंडू भावेशांना. लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू. एक धाव घेतलेली आहे आणि एका धावेवरच समाधान मानावे लागत आहे. भावेशांना धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 16 धावा. मोनिश यांच्या पुढील चेंडूचा सामना करतील ते परीक्षित. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत परीक्षित. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू परंतु लेगच्या बाहेर पंचाचा वाईटचा इशारा. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 17 धावांवर. मोनिश यांचा पुढील चेंडू परीक्षित यांना. सुंदरसा आखूड टप्प्याचा चेंडू. जोरकस फटका मारण्याच्या नादात चेंडू गेलेला आहे थर्डमॅनच्या दिशेने आणि 2 धावा घेण्यापासून काय रोखू शकले नाही. पंचांचा लेग बाईटचा इशारा. धाव संख्येमध्ये 2 ने भर. धाव संख्या पोहोचते ते 19 धावांवर. तिसरे षटक मार्गस्थ. मोनिश यांचा पुढील चेंडू परीक्षित यांना. सुंदर असा चेंडू. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू. परीक्षित यांना का चेंडू समजलेला नाही आहे व चेंडू निर्धाव गेलेला आहे. सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार आयोजित वाडवळ प्रीमियर लीग 2024 वर्ष 11वे. या वर्षी 24 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. चांगला असा सहभाग आपल्या वाडवळ समाजाकडून लेदर ब्लॉक क्रिकेटला. सुंदर अशी गोलंदाजी करताना मोनिश आपल्या संघासाठी. मोनिश यांचा पुढील चेंडू परीक्षित यांना. सुंदर असा चेंडू. एक जोरकस फटका मारण्याच्या नादात त्रिफळाचीत झालेले आहेत परीक्षित. सुंदर अशी गोलंदाजी मोनिश यांच्याकडून आपल्या संघासाठी आणि केळवे संघाला परीक्षित यांच्या रूपाने दुसरा हादरा बसलेला आहे आणि परीक्षित यांची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज जात आहेत. सौवीत
संवित आपल्या संघासाठी काय करतायत ते. तीन षटकांच्या समाप्तीनंतर केवळा ब संघाची धाव संख्या होते ती 2 गडी बाद 19 धावा. वैयक्तिक दुसरे व संघासाठी चौथे षटक घेऊन येत आहेत विकी यांचा सामना करतील भावेश. सुंदर असा चेंडू बॅटची आतील कडा घेऊन थर्डमॅनच्या दिशेने गेलेला आहे आणि एक धाव घेण्यापासून काय रोखू शकलेलं नाही भावेश यांना. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या होत आहे ती 20 धावा. विकी यांचा पुढील चेंडू संवित यांच्यासाठी. वैयक्तिक दुसरे व संघासाठी चौथे षटक. थोडासा स्वैर असा मारा पंचांचा वाईटचा इशारा. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 21 धावा. 2 गडी बाद 21 धावा. सुंदर असा चेंडू आणि ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू आणि फलंदाज झेलबाद झालेले आहेत. संवित हे झेलबाद झालेले आहेत आणि संवित यांची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज जातात सुमित. सुंदर अशी गोलंदाजी विकी यांच्याकडून आपल्या संघासाठी. धाव संख्या झालेली आहे 3 गडी बाद 21 धावा. चौथे षटक मार्गस्थ. विकी यांचा पुढील चेंडू सुमित यांच्यासाठी. सुंदर असा चेंडू ऑफच्या दिशेने तटवलेला आहे. एक धाव घेतलेला आणि एका धावेवरच समाधान मानावे लागत आहे सुमित यांना आणि या एका धावेने सुमित याने आपले खाते खोललेले आहे आणि संघाच्या धाव संख्येमध्ये 1 ने बढोतरी होते आहे आणि धाव संख्या पोहोचते ती 22 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. केळवे ब संघाची. विकी यांचा पुढील चेंडू भावेश यांच्यासाठी. पंचांचा डेड बॉलचा इशारा. विकी यांचा पुढील चेंडू भावेश यांच्यासाठी. थोडासा स्वैर असा मारा लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 23 धावांवर. चौथे षटक मार्गस्थ.
विकी यांचा पुढील चेंडू भावेश यांच्यासाठी. पुन्हा एकदा स्वैर असा ऑफच्या स्टंपच्या बाहेर स्वैर असा मारा. अतिरिक्त धावेमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 24 धावा. सुंदर असा चेंडू लेगच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू काय भावेशांना समजलेला नाहीये. चेंडू निर्धाव गेलेला आहे. विकी यांचा पुढील चेंडू भावेश यांच्यासाठी. पाहूया भावेश आपल्या संघासाठी काय करतायत. भावेश हे ओपनिंग बॅट्समन आहेत, चांगले स्थिरावलेले आहेत. लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू. 1 धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु एकाच धावेवर समाधान मानावे लागत आहे भावेश यांना. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 25 धावा. 3 गडी बाद 25 धावा. विकी यांचा पुढील चेंडू सुमित यांच्यासाठी. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू, परंतु लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा आणि एक अतिरिक्त रन धावून काढलेला आहे. थोडासा स्वैर असा मारा. धाव संख्येमध्ये 2 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 27 धावा. मैदान क्रमांक 2 वर यापुढील होणारा सामना पालघर विरुद्ध सफाळे. विकी यांचा पुढील चेंडू सुमित यांच्यासाठी, माफ करा भावेश यांच्यासाठी. आणि लॉंग ऑफच्या दिशेने लॉंग ऑनच्या दिशेने तडलेला चेंडू आणि चेंडू जातोय तो सीमा पार. पंचांचा षटकाराचा इशारा. सुंदर अशी फलंदाजी भावेश यांच्याकडून आपल्या संघासाठी.
5वे षटक मार्गस्थ. सुंदर असा चेंडू श्रेयस यांच्याकडून. निर्धाव चेंडू. श्रेयस यांचा पुढील चेंडू भावेश यांच्यासाठी. पुन्हा एकदा सुंदरसा चेंडू त्यांनी बॉल थ्रू मध्ये अडवलेला आहे, परंतु एक धाव घेण्यापासून काय रोखू आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे भावेश यांनी. धावसंख्येमध्ये 2 ने धावसंख्या पोहोचते ती 41 धावा. श्रेयस यांचा पुढील चेंडू भावेश यांच्यासाठी. सुंदर असा चेंडू लेगच्या दिशेत तटवण्याचा प्रयत्न, पण चेंडू काही त्यांना समजलेला नाही आहे. पंचांचा लेग बायचा इशारा. धावसंख्येमध्ये 1 ने भर धावसंख्या पोहोचते ती 42 धावा. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 3 गडी बाद 42 धावा. केवळ ब संघ. वैयक्तिक पहिले व संघासाठी 6वे षटक घेऊन येत आहेत ते विदित. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत ते. विदित याचा पुढील चेंडू भावेश यांच्यासाठी. लॉंग ऑफच्या दिशेने तडवलेला चेंडू आणि चेंडू जातोय तो सीमा पार. पंचांचा 4 धावेचा इशारा. सुंदर अशी फलंदाजी भावेश यांच्याकडून. धावसंख्येमध्ये 4 ने भर धावसंख्या पोहोचते ती 46 धावा. लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला पुन्हा एकदा चौकार लागोपाठ 2 चौकार मारलेले आहे भावेश यांनी आणि 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत केवळ ब संघाच्या. विदितेचा पुढील चेंडू भावेश यांच्यासाठी. सुंदर अशी फलंदाजी करताना भावेश आपल्या संघासाठी. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू लेगच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न, पण चेंडू काय भावेश यांना समजलेला नाहीये व यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये समावलेला आहे. निर्धाव चेंडू. विदित यांचा पुढील चेंडू भावेश यांना. थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर पंचाचा वाईटचा इशारा. थोडासा सोयर असा मारा. धावसंख्येमध्ये 1 ने भर धावसंख्या पोहोचते ती 51 धावा. 51 3 गडी बाद. इकडे
चेंडू आखोट टप्प्याचा भविष्यनगर समजलेला नाही आहे. चांगले असे कमबॅक विदित यांच्याकडून. विदित यांचा पुढील चेंडू भविष्याना. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव घेण्यापासून काय रोखू शकले नाही. पंचाचा लेग बायचा इशारा. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 52 धावा. सुंदर अशी गोलंदाजी करतात विदित. विदित यांचा पुढील चेंडू सुमित यांना. सुंदर असा चेंडू थर्डमॅनच्या दिशेने कट केलेला आणि सुंदर असे क्षेत्ररक्षण सुप्रीत यांच्याकडून आणि रनआउट झालेले आहेत सुमित. आणि चौथा हादरा बसलेला आहे सुमित यांच्या रूपाने केवळ ब संघाला. आणि सुमित यांची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज जात आहेत ते मंथन. सहा षटकांच्या समाप्तीनंतर केवळ ब संघाची धाव संख्या झाली आहे 4 गडी बाद 52 धावा. पाहूया निर्धारित 2 षटकामध्ये केवळ ब संघ काय करतोय. स्ट्राइक वर आहेत भावेश आणि नॉन स्ट्राइक वर आहेत मंथन. पाहूया आपल्या संघाला कुठे नेऊन ठेवत आहेत. वैयक्तिक दुसरे व संघासाठी 7वे षटक घेऊन येत आहेत श्रेयस. श्रेयसचा पुढील चेंडू भावेश यांना. सुंदर असा चेंडू. बॉल बॅटची आतील कडा घेऊन माफ करा 22चा इशारा पंचांचा. धाव संख्येमध्ये 4 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 56 धावा. श्रेयसचा पुढील चेंडू भावेशना. फुल टच चेंडू आणि लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने तटवलेला आहे आणि एक धाव घेण्यापासून काही त्यांना रोखू शकलेलं नाही आहे. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 57 धावा. श्रेयसचा पुढील चेंडू मंथन यांना. सुंदर असा ऑफच्या दिशेने कट केलेला चेंडू म्हणजे एक धाव घेण्यापासून काय रोखू शकलेले नाही आहेत मंथन यांना. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 58 धावा. श्रेयस यांचा पुढील चेंडू भावेश यांना.
लेगच्या दिशेने तडवलेला चेंडू एक धाव घेतलेली आहे आणि एका धावेवरच समाधान मानावे लागत आहे. तिथे उमेश संघाचे उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षक उत्पल चौधरी. श्रेयस यांचा पुढील चेंडू मंथन यांना. पंचांचा 22चा इशारा. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 60 धावा. सातवे षटक मार्गस्थ. सुंदर अशी गोलंदाजी श्रेयस यांच्याकडून. एक जोरकस फटका मारण्याच्या नादात चेंडू निर्धाव गेलेला आहे. 60 षटकांच्या समाप्तीनंतर केवे ब संघाची धाव संख्या पोहोचते ती 4 गडी बाद 60 धावा. पावल्या निर्धारित 1 षटकामध्ये केवे संघ किती धाव संख्या उभी करतोय. वैयक्तिक पहिले व संघासाठी शेवटचे षटक घेऊन येत आहेत सुप्रीत. सुप्रीत यांचा सामना करतील सुमित. लेगच्या दिशेने तडवलेला चेंडू एक धाव घेतलेली आणि एका धावेवर समाधान मानावे लागत आहे. सुमित यांना माफ करा मंथन यांना. सुप्रीत यांचा पुढील चेंडू भावेश यांना. धाव संख्या पोहोचते ती 4 गड्यांच्या मोबदल्यात 61 धावा. शेवटचे षटक. शेवटचे 5 चेंडू शिल्लक पहिल्या इनिंगचे. सुप्रीत यांचा पुढील चेंडू भावेश यांना. सुंदर असा तटवलेला चेंडू. पाहूया झेल होतोय का. आणि क्षेत्ररक्षकाला चेंडू समजलेला नाही आहे आणि झेल सुटलेला आहे. थोडेसे गचा असे क्षेत्ररक्षण आणि 2 धावा घेण्यापासून भावेशानं काय रोखू शकलेले नाही आहे. सुप्रीत यांचा पुढील चेंडू भावेश यांना. फुलटॉस चेंडू आणि ऑफच्या दिशेने तडवल्याने पंचांचा नो बॉलचा इशारा. तितके हे चांगले असे क्षेत्ररक्षण. एकच धाव दिलेली आहे. धाव संख्येमध्ये 2 ने भर. पंचांचा नोचा इशारा आणि एक धाव धावून काढलेली आहे. अशा 2 धावा. फ्री हिट. पाहूया मंथन या फ्री हिटचा किती उपयोग करून घेत आहेत. सुप्रीत यांचा पुढील चेंडू मंथन यांना. थोडासा सोयर असा मारा लेगच्या यष्टीच्या बाहेर. मंथनचा वाईटचा इशारा. फ्री हिट कंटिन्यू. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 66 धावा. शेवटचे षटक मार्गस्थ. लॉंग ऑफच्या दिशेने तडवलेला चेंडू एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु एका धावेवरच समाधान मानत आहेत मंथन. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 67 धावा. 4 गडी बाद 67 धावा.
सुप्रीत यांचा पुढील चेंडू भावेश यांना सुंदर असा लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू आणि झेलबाद झालेले आहेत. भावेश सुंदर अशी फलंदाजी केली आपल्या संघासाठी आणि भावेश यांनी आपल्या संघासाठी 23 चेंडू मध्ये 25 धावांचे योगदान दिलेले आहे आणि भावेश यांची जागा घेण्यासाठी जात आहेत ते पुढील फलंदाज अथर्व. 8वे षटक मार्गस्थ. धावसंख्या झाली आहे 5 गडी बाद 67 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पाहूया शेवटच्या 2 चेंडू मध्ये अथर्व काय करतायत आपल्या संघासाठी. 2 षटकार लगावतायत का 2 चौकार. सुप्रीत यांचा सामना करतील अथर्व. लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू आणि चेंडू जातोय तो 2 पायांच्या मधून. पण मागे श्रेयस हे चांगले असे क्षेत्ररक्षक त्यांनी चेंडू अडवले आहे. एकाच धावेवर समाधान मानावे लागले आहे. अथर्व यांना धावसंख्येमध्ये 1 ने धावसंख्या पोहोचते ते 5 गड्यांच्या मोबदल्यात 68 धावा. या इनिंग मधील हा शेवटचा चेंडू. पाहूया मंथन काय करतायत. षटकार का चौकार आणि ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू आणि पॉइंट मध्ये झेलबाद झालेले आहेत अथर्व. आणि केवळ ब संघाची धाव संख्या होते ती 6 गड्यांच्या मोबदल्यात 68 धावा आणि उमय ब संघाला जिंकण्यासाठी 69 धावांची गरज. निर्धारित 8 षटकांमध्ये 48 बॉलामध्ये 69 धावा 69. जवळजवळ 8.5च्या सरासरीने धावा करण्याची गरज आहे उमय ब संघाला. पाहूया उमय ब संघ काय करतोय ते. तसेच केवळ ब संघ कसा बचाव करतोय ते आपल्याला बघायचंय. मैदान क्रमांक 2 वर यापुढील होणारा सामना पालघर विरुद्ध सफाई. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी मेन विक्री स्टँडकडे जाऊन आपला नाणेफेक करून घ्यावे. पालघर विरुद्ध सफाई दोन्ही कर्णधारांनी मेन विक्री स्टँडकडे जाऊन आपला नाणेफेक करून घ्यावे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना नम्र विनंती आहे कृपया आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे. पालघर संघ कर्णधार व सफाई संघ कर्णधार.
सफाई कर्णधार व पालघर कर्णधार दोन्ही मेन स्टेजशी संपर्क साधावा. कृपया आपण नाणेफेक करून घ्यावी. पालघर संघ कर्णधार व सफाई संघ कर्णधार. हॅलो हॅलो. मैदान क्रमांक 2 वर यापुढील होणारा सामना पालघर विरुद्ध सफाई. हॅलो हॅलो. पालघर व सफाई संघ कर्णधार मैदान क्रमांक 2 वर केळवा संघाने आपले त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. पंच आलेले आहेत. कृपया आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे. तसेच उमेया संघाने देखील आपले फलंदाज लवकरात लवकर मैदानात पाठवावे जेणेकरून पुढील सामने देखील आपल्याला निर्धारित वेळेमध्ये पूर्ण करता येतील. कृपया आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे. पालघर संघ कर्णधार व सफाई संघ कर्णधार कृपया आपण टॉस करून घ्यावा. यापुढील मैदान क्रमांक 2 वर होणारा सामना पालघर विरुद्ध सफाई. काय आहे ना
उमया संघाने लवकरात लवकर आपले फलंदाज पाठवावे. उमया संघ कृपया सहकार्याची अपेक्षा आहे. सामन्याला सुरुवात होत आहे. मैदान क्रमांक 2 वर वैयक्तिक पहिले व संघासाठी देखील पहिले षटक घेऊन येत आहे. सव्वीद यांचा सामना करतील. मितेश थोडासा स्वैर समारा. डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धावेने संघाचे खाते उघडलेले आहे. सव्वीद यांचा पुढील चेंडू मितेश यांना. लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू जातोय सीमा पार. पहिला चौकार मितेश यांच्या बॅटून आपल्या संघासाठी धावसंख्या पोहोचते ती 5 धावा. सव्वीद यांचा पुढील चेंडू मितेश यांना. सव्वीद यांचा पुढील चेंडू मितेश यांच्यासाठी. सुंदर असा ऑफच्या दिशेने कट केलेला चेंडू. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. धावसंख्येमध्ये 1 ने भर धावसंख्या पोहोचते ती 6 धावा. पहिले षटक मार्गस्थ. सव्वीद यांच्या पुढील चेंडूचा सामना करतील सागर. निर्धाव चेंडू
सागर यांना चेंडू काही समजलेला नाही. त्यांना वाटलं वाईट चेंडू असेल. सोडण्याच्या प्रयत्नात चेंडू त्यांच्या मागील भागावर लागून गेलेला आहे. निर्धाव चेंडू. सव्वीस यांचा पुढील चेंडू सागर यांना. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर उमया संघाची धाव संख्या झालेली आहे ती 7 धावा. वैयक्तिक पहिले व दुसरे षटक घेऊन येत आहेत केळवा ब संघाकडून दर्श. सुंदर अशी गोलंदाजी दर्श यांच्याकडून. MCA मध्ये दर्श हे फायनल राऊंडला पोहोचलेले आहे सिलेक्शन मध्ये. ऑफच्या जिने तटवलेला चेंडू आणि थोडेसे गचाशे क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातोय तो सीमा पार. पंचांचा 4 धावेचा इशारा. धाव संख्या पोहोचते ती 11 धावा. दुसरे षटक मार्गस्थ. सुंदर अशी फलंदाजी मितेश यांच्या बॅट मधून. पंचांचा 4 धावेचा इशारा. धाव संख्येमध्ये 4 ने धाव संख्या पोहोचते ती 15 धावेंवर.
बॅटची कडा घेऊन चेंडू पॉइंट मध्ये फिल्डरच्या दस्तावेजामध्ये समावलेल्या आणि झेलबाद झालेले आहेत. सागर सुंदर अशी गोलंदाजी दर्श यांच्याकडून. पहिला हादरा उमळे संघाला आणि दर्श यांची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज जात आहेत. मनमीन वैयक्तिक दुसरे व संघासाठी तिसरे षटक घेऊन येत आहेत संविद. तिसरे षटक मार्गस्थ. धाव संख्या झाली आहे 1 गडी बाद 17 धावा उमया संघाची. जिंकण्यासाठी 69 धावांची गरज. सुंदर असा पॉइंटच्या दिशेने तटवला चेंडू. 1 धाव घेण्यापासून काय रोखू शकले नाहीत मितेश यांना. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 21 धावा. तिसरे षटक मार्गस्थ. सुंदर अशी गोलंदाजी संविद यांच्याकडून.
3 षटकांच्या समाप्तीनंतर उमया संघाची धाव संख्या होते ती 1 गडी बाद 21 धावा. लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू एका धावेवर समाधान मानत आहेत मनमीत. धावसंख्येमध्ये 1 नंबर धावसंख्या पोहोचते आहे ती 24 धावा. 4थे षटक मार्गस्थ. सुप्रीत यांचा पुढील चेंडू मितेश यांच्यासाठी. थोडासा आकोट टप्प्याचा चेंडू. जोरकस फटका मारण्याच्या नादात चेंडू काय त्यांना समजलेला नाही. चेंडू यष्टी रक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावलेला चेंडू निर्धाव जातोय. काहीसे दडपण उमळे संघावर. पाहूया मितेश हे चांगले एक फलंदाज आहेत, काय आपल्या संघासाठी करतायत ते. सुप्रीत यांचा पुढील चेंडू मितेश यांच्यासाठी. थोडासा आकोट टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या दिशेने कट केलेला आहे, पण तितकेसे सुंदर असे क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू. सुप्रीत यांचा पुढील चेंडू मितेश यांच्यासाठी. थोडासा आकोट टप्प्याचा चेंडू ऑफच्या दिशेने कट केलेला आहे. 1 धाव घेतलेला आणि एका धावेवरच समाधान मानत आहेत मितेश. धावसंख्येमध्ये 1 नंबर धावसंख्या पोहोचते ती उमया संघाची 25 धावा. 4थे षटक मार्गस्थ. काहीसा अंकुश लावल्या केळवे ब संघाने उमया संघाच्या धावसंख्येवर. थोडीशी आक्रमक पवित्रा घेण्याची गरज आहे उमया संघाला. एक जोरकस फटका मारण्याच्या नादात चेंडू लेग बाय
पंचांचा इशारा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर उमया संघाची धावसंख्या पोहोचते ती 1 गडी बाद 26 धावा. निर्धारित 4 षटकांमध्ये जिंकण्यासाठी उमया संघाला 43 धावांची गरज आहे. 24 चेंडू 43 धावा. पाहूया उमया संघ काय करतोय. क्रीजवर आहेत मितेश आणि मनमीत. मैदान क्रमांक 2 वर यापुढील होणारा सामना पालघर विरुद्ध सफाय. पालघर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. वैयक्तिक पहिले व संघासाठी 5वे षटक घेऊन येत आहेत निषाद. पाहूया मनमीत व मितेश आपल्या संघासाठी काय करतायत. निर्धारित 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 43 धावांची गरज उमया संघाला. सरासरी 11 धाव करण्याची गरज आहे प्रति ओव्हर. पाहूया मितेश आणि मनमीत आपल्या संघासाठी काय करतायत. 24 चेंडू 43 धावा. 11च्या सरासरीने धावा करायच्या आहेत उमया संघाला. फारसे कठीण असे आव्हान नाही आहे. पाहूया काय करतायत मनमीत आणि मितेश. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू. जोरकस फटका मारण्याच्या नादात चेंडू यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये विसावलेला निर्धाव चेंडू. 23 चेंडू 43 धावा. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. मनमीत यांना काही समजलेलं नाही आहे व गोलंदाजाने स्वतःच चेंडू अडवलेला आहे व चेंडू निर्धाव. 22 चेंडू 43 धावा. चौकार षटकारांची गरज आहे उमया संघाला जिंकण्यासाठी. एक जोरकस फटका मारण्याच्या नादात चेंडू जातोय तो लेग साइडला आणि एकच धाव घेतली आणि दुसरा धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. 21 चेंडू 41 धावा. चौकार आणि षटकार. पाहूया याची आतिषबाजी करतायत का मनमीत. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. मनमीत यांना समजलेला नाही आहे व चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या मागे. एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी जात आहेत. पंचांचा 22चा इशारा. माफ करा 4 रन. बॅटची आतील कडा लागून चेंडू गेलेला आहे. माफ करा 22चा इशारा. माफ करा 2च रन. सुंदर असा चेंडू आणि यष्टीचे झालेले आहेत मनमीत. सुंदर अशी गोलंदाजी निषाद यांच्याकडून आणि पुढील नावाजलेले असे फलंदाज उत्पल. सुंदर असे फलंदाज आहेत. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत ते. निर्धारित 19 चेंडू मधून
19 चेंडू मध्ये 39 धावांची गरज आहे. निर्धारित 18 चेंडू मध्ये 39 धावांची गरज आहे. उत्पल हे यष्टीचीत झालेले आहेत. 2 चेंडूंवर 2 गडी बाद केलेले आहेत निषाद यांनी. पुढील फलंदाज गेलेले आहेत प्रणित. 18 चेंडू मध्ये 39 धावांची गरज उमेश संघाला. स्ट्राइक वर आहेत मितेश. मितेश हे चांगली फलंदाजी करत आहेत. ते ओपनर बॅट्समन आहेत. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत. 18 चेंडू 39 धावा. 13च्या सरासरीने धावसंख्या करण्याची गरज आहे. वैयक्तिक दुसरे व संघासाठी 6वे षटक घेऊन येत आहेत सुप्रीत. 18 चेंडू 39 धावा. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने तडवलेला आणि झेल बाद झालेला आहे. सुंदर असा झेल केळवा संघाकडून. आणि मितेश यांची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज जात आहेत ते रोहन. सतरा चेंडू 39 धावा. पाहूया रोहन व प्रणित आपल्या संघासाठी काय करतात ते. सुप्रीत पुढील चेंडू रोहन यांच्यासाठी. पाहूया रोहन आपल्या संघासाठी काय करतात ते. 17 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी उमया संघाला 39 धावांची गरज आहे. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू रोहन यांना काही समजलेला नाहीये व चेंडू यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये समावलेला आहे. निर्धाव चेंडू 16 चेंडू 39 धावा. चौकार आणि षटकारांची गरज आहे उमया संघाला जिंकण्यासाठी. पाहूया केळवा संघ त्यांना रोखण्यात यशस्वी होतोय का. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू कट केलेला आहे आणि 1 धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत रोहन याने. एका धावाने आपले खाते उघडलेले आहे. धाव संख्येमध्ये 1 ने भर धाव संख्या पोहोचते ते 31 धावा. 15 चेंडू 38 धावा. स्ट्राइक वर आहेत ते प्रणित.
चांगले असे डावखुरे फलंदाज. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत ते. सुप्रीत यांचा पुढील चेंडू प्रणित यांच्यासाठी. थोडासा टप्प्याचा चेंडू थर्डमॅनच्या दिशेने कट केलेला आहे, परंतु एका धावावर समाधान आणि पंचांचा नोचा इशारा. एक अतिरिक्त धाव संख्येमध्ये भर. धाव संख्या होते ती 33 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 36 धावांची गरज निर्धारित 15 चेंडू मध्ये आणि ही फ्री हिट आहे. पाहूया रोहन त्या फ्री हिटचा फायदा करतायत का. 15 चेंडू 36 धावा. फ्री हिट आहे. पाहूया रोहन किती फायदा उचलतायत आपल्या संघासाठी. मैदान क्रमांक 2 वर यापुढील होणारा सामना सफाई विरुद्ध पालघर. पालघर संघाने प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. सुप्रीत यांचा पुढील चेंडू रोहन यांच्यासाठी फ्री हिट आहे. पाहूया रोहन काय करतायत ते. 15 चेंडू 36 धावा. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू रोहन यांना काय समजलेला नाही आहे व चेंडू बॅटची आतील कडा घेऊन ऑफच्या दिशेने गेलेला आहे. एक धाव घेण्यापासून काय रोखू शकलेले नाही आहेत. 14 चेंडू 35 धावा. सुप्रीत यांचा पुढील चेंडू प्रणित यांच्यासाठी. सुप्रीत प्रणित यांना चेंडू 35 धावा. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर. प्रणित यांना काय समजलेला नाही. चेंडू यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावलेला आहे. निर्धाव चेंडू. 13 चेंडू 35 धावा. चौकार षटकारांची गरज आहे उमेद संघाला. ऑफच्या दिशेने कट केलेला चेंडू आणि चेंडू जातोय तो सीमा पार. पंचांच्या 4 धावेचा इशारा. पाहूया निर्धारित 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही उमेद संघाला 31 धावांची गरज आहे. 15.5 ची सरासरी. 12 चेंडू 31 धावा. पाहूया उमेद संघ काय करतोय. तसेच केळवा संघ त्यांना रोखण्यामध्ये यशस्वी होतोय का पाहूया. वैयक्तिक दुसरे संघासाठी 7वे षटक घेऊन येत आहेत निषाद. निषाद यांनी मागील षटक हे चांगले टाकले होते व 1 विकेट घेतली होती. 2 विकेट घेतल्या होत्या. निषाद यांच्या गोलंदाजीचा सामना करतील रोहन. जिंकण्यासाठी उमया संघाला निर्धारित 12 चेंडू मध्ये 31 धावांची गरज आहे. 15.5 ची सरासरी.
निषाद यांचा पुढील चेंडू रोहन यांना 12 चेंडू 31 धावा. पाहूया उमया संघ काय करतोय, तसेच केळवा संघ त्यांना रोखण्यात किती यशस्वी होतोय. कृपया घाई करायचे, आपल्याला अजून 2 सामने बाकी आहेत. निषाद यांचा पुढील चेंडू लेगच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न, परंतु पायचीत झालेले आहेत रोहन. एक आडवा फटका मारण्याच्या नादात सुंदर अशी गोलंदाजी निषाद यांची. निषाद यांचा हा 3रा गडी त्यांनी बाद केलेला आहे आणि निषाद रोहन यांची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज जात आहेत श्रेयस. आणि आजच्या दिवसातली ही पहिली हॅट्रिक झालेली आहे निषाद यांची. निषाद यांचे अभिनंदन. मागील षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूवर त्यांनी 2 विकेट घेतल्या होत्या व या षटकात पहिल्याच चेंडूवर त्यांनी विकेट घेऊन आपली हॅट्रिक केलेली आहे. निषाद यांचा पुढील चेंडू श्रेयस यांना 11 चेंडू 31 धावा. सुंदर असा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला आणि 1 धाव घेण्यापासून काय रोखू शकलेले नाही आहेत श्रेयस यांना. दहा चेंडू 30 धावा. निषाद यांचा पुढील चेंडू प्रणित यांना 3 षटकार व 3 चौकारांची आवश्यकता उमया संघाला जिंकण्यासाठी. निषाद यांचा पुढील चेंडू प्रणित यांना थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू काय उडलेला नाही आहे व त्यामुळे प्रणित यांच्या तो बॅटीमध्ये आलेला नाही. निर्धाव चेंडू 9 चेंडू 30 धावा. 3 षटकार व 3 चौकारांची गरज. आठ चेंडू 30 धावा. सुंदर अशी गोलंदाजी केळवा संघाकडून निषाद यांची. निषाद यांनी हॅट्रिक घेतलेली आहे. आपल्या संघासाठी चांगले असे योगदान देत आहेत निषाद. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्रिफळाचीत केलेला आहे प्रणित यांना. 4थी विकेट घेतलेली आहे. सुंदर अशी गोलंदाजी निषाद यांची आणि प्रणित यांची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज जात आहेत सुप्रीत. 7 चेंडू 30 धावा. सात चेंडू 30 धावा. सुंदर अशी गोलंदाजी केळवा संघाकडून. निषाद यांची हॅट्रिक व एकूण 4 विकेट घेतलेल्या आहेत त्यांनी. पुन्हा एकदा एक आखूड टप्प्याचा चेंडू पण 1 धाव घेण्यापासून काय रोखू शकले नाहीत सुप्रीत यांना. 6 चेंडू मध्ये 29 धावांची गरज उमया संघाला जिंकण्यासाठी. 3 षटकार आणि 3 चौकारांची गरज आहे. पाहूया उमया संघ काय करतोय ते.
मैदान क्रमांक 2 वर यापुढील होणारा सामना पालघर विरुद्ध सफाळे. पालघर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. 6 चेंडू 29 धावा जिंकण्यासाठी उमळ्या संघाला. वैयक्तिक पहिले व संघासाठी शेवटचे शतक घेऊन येतात विद्देश. 6 चेंडू 29 धावा. विद्देश यांचा सामना करतील सुप्रीत. वाव, जरा घाई करायचे. सहा चेंडू 29 धावा. माफ करा. पाच चेंडू 27 धावा. पालघर संघाने रेडी राहायचे. ही मॅच संपल्याबरोबर त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. तसेच सफाळे संघाने देखील आपले फलंदाज तयार ठेवायचे आहेत, कारण की अजून 2 मॅच आपल्या बाकी आहेत. आणि सुप्रीत हे रनआउट झालेले आहेत. आणि सुप्रीत यांची जागा घेण्यासाठी जात आहेत पुढील फलंदाज मोनिश. होणारे सामने हे 8 षटकांचे असतील. 2 षटकांचा पॉवर प्ले व 5 गोलंदाज कंपल्सरी. याची प्रत्येक कर्णधाराने नोंद घ्यायची आहे. सुप्रीत यांची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज गेल्यात ते मोनिश. चार चेंडू 27 धावा. थोडेसे अशक्य प्रायसे आव्हान. आणि वामन हे पुढील कॉमेंटेटर आहेत. वामन सुंदर असा डिफेन्स केलेला आणि 1 रन घेण्यापासून काय रोखू शकलेले नाहीत. धावसंख्येमध्ये 1 ने भर. 3 चेंडू 26 धावा. वामन यांच्याकडून 6 मारली तर 500 रुपयांचं पारितोषिक श्रेयस यांना. ओ, षटकार मारण्याच्या नादात चेंडू निर्धाव गेलेला आहे. अजूनही देखील त्यांना ती ऑफर लागू आहे. षटकार मारला तर वामन यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक श्रेयस यांना. आणि लॉंग ऑनच्या दिशेने घेतलेला आणि षटकार आणि वामन यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक श्रेयस यांना लागू झालेले आहे. आणि केळवा संघ विजयी झालेला आहे. केळवा संघाचे हार्दिक
अभिनंदन तसेच उमया संघाचे आभार. हा जो सामना झाला उमया ब विरुद्ध केळवा ब, त्याच्यामध्ये सामन्याचा मानकरी ठरलाय तो निषाद यांनी 2 षटकांमध्ये 4 विकेट घेऊन हॅलो काय शिवामाई रोलिंग करून घेणे. पालघर संघ मैदानात उतरलेला आहे. त्यांनी आपले लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. आणखी सफाई संघाचे